नमस्कार मित्रांनो, माननीय पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी 10.91 लाख गैर राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा इतका उत्पादकता संलग्न बोनस म्हणजेच PLB देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या बोनससाठी सरकार 1866 कोटी रुपये खर्च करणार आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला कमाल 17,951 रुपये मिळणार आहेत। हा बोनस दुर्गा पूजा आणि दसऱ्यापूर्वी दिला जाणार आहे। पण 78 दिवसांचा बोनस असताना कर्मचाऱ्यांच्या हातात फक्त 17,951 रुपये का येतात? चला याचा हिशोब आपण समजून घेऊया। बोनसचा हिशोब कसा असतो? रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी PLB योजना 1979 पासून लागू आहे। 1995 ते 96 पासून सर्व गट C आणि D कर्मचाऱ्यांना कोणताही पगार मर्यादेशिवाय हा बोनस दिला जात आहे। ही योजना रेल्वेच्या उत्पादकतेचे मोजमाप करण्यासाठी तयार करण्यात आली। यामध्ये माल वाहतुकीसाठी शुद्ध टन किलोमीटर आणि प्रवासी किलोमीटर यांना समान मानले जाते आणि त्याची गणना सरासरी कर्मचारी संख्येनुसार केली जाते। 2014 ते 15 पासून PLBच्या गणनेसाठी मासिक पगाराची मर्यादा 7,000 रुपये निश्चित करण्यात आली। ही मर्यादा आजपर्यंत कायम आहे। याचा अर्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार आणि महागाई भत्ता मिळून 7,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरीही PLBच्या गणनेसाठी फक्त 7,000 रुपयेच गृहीत धरले जाणार आहेत। त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून PLBची रक्कम ही 17,951 रुपये इतकीच ठरलेली आहे। मासिक पगार मर्यादा 7,000 रुपये। 78 दिवसांचा बोनस 7,000 भागिले 30 गुणिले 78 म्हणजे 18,200 रुपये अंदाजित। कर आणि इतर कपातीनंतर कर्मचाऱ्यांच्या हातात 17,951 रुपये मिळतात। हा PLB बोनस ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सुपरवायझर, तंत्रज्ञ सहाय्यक, पॉइंट्समन, मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट C कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। याचा अर्थ रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे। हा बोनस दरवर्षी दुर्गा पूजा आणि दसऱ्याच्या सणापूर्वी दिला जातो, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे सण साजरे करण्यासाठी आर्थिक मदत मिळते। सरकारच्या म्हणण्यानुसार हा बोनस रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहित करेल। 2024 ते 25 या आर्थिक वर्षामध्ये रेल्वेने उल्लेखनीय कामगिरी केली। या काळामध्ये 1614.90 दशलक्ष टन माल वाहतूक झाली, तर सुमारे 730 कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला। दरम्यान या बोनसचा लाभ रेल्वेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना होणार आहे। हा बोनस त्यांच्या सणासुदीच्या खर्चाला हातभार लावेल आणि त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत सुद्धा होणार आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।